आपोले संचित राहिले से प्रीत तुझे नामे धन्य झालो आता याची संधी नाही न पडी बाही या काळा हाती ब्रह्मरस करू भोजना पंगती समतांची संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संधी नाही न पडी बाही या काळा हाती तो कामाने पोट झाले चिन घाई खादलेची खावी आवडीने धन्य झालो आता याची संधी नाही न पडी बाही या काळा हाती विठाला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या
जय जय सस विद्यात पुरुपा देवा तुझी गणेशू सगळार्थमती प्रकाशू म्हणी निवृत्तीला सावधारी तुझी ओम नमो दे जनार्दना नाय भव भव भावना ना दे कुणमी तू बना नमन श्री चरणा सद्गुरुराया ध्यानबलं गुरुमूर्ती पूजाबलं गुरुपदं मंत्रबलं गुरुवाक्य मोक्षबलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देव निरंजनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यं एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष मईश्वरः कैलासीचा देव भोळा भक्तीच्या त्या वाटा मज गावा सुबटा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः मस्तक है पाया संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता असे संधी नाही न पडे बाई या काळाती प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असा 4 चरणाचा अभंग चिंतनीय प्रकरणातील निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, ऐका ध्यान कीर्तन ऐका। जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले या समाजाला, ऐकू राहिले ना आपल्याला ते सांगू राहिले माझं संचित धन्य आहे, मी मानतो मानू राहिलो धन्य आहे, माझं संचित धन्य आहे। कशावरून? राहिलेसे प्रीत तुझे नामे, भगवंताच्या नामावर अत्यंत प्रेम, अत्यंत जिव्हाळा, प्रेमाने सतत नामस्मरण करतो म्हणून माझं संचित धन्य। संशय घ्यायचं काही कारणच नाही। धन्य झालो आता याशी संधी नाही, न पडिया बाही काळा हाती। संपूर्ण जगत काळाच्या तोंडात आहे, आहे की नाही?
जगा काळ खाय आम्ही माथा दिला सर्व जगत काळाच्या तोंडात आहे. तुकाराम महाराज सांगतात आता तुका म्हणी काळ आता करू न शके बळ. काळाची ताकद नाही आमच्याकडे यायची. हो कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर. म्हणून संशय घ्यायचं काही कारण नाही. धन्य झालो आता याशी संदेह नाही न बाही या काळा हाती. काही वारकरी लोकांनी विचारलं महाराज काय केलं तुम्ही असं? आम्हाला सुद्धा कळी काळावर विजय मिळवायचा आहे का नाही. माणसं MA होतील डबल MA होतील PhD करतील सर्व काही होईल पण यमावर विजय प्राप्त होणं तेवढं सोपं नाही. तुम्ही काय केलं साधन सांगा. महाराज म्हणता आम्ही ब्रह्मरसाचं भोजन केलं. ब्रह्मरस करू भोजना पंगती संताची संगती सर्व काळ. ब्रह्मरस भक्तिरस आणि प्रेमरस बाकी जे 9 रस आहे चिंतनामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे का नाही. गोड आहे एकदम निरूपण गोड आहे. मग संतांच्या संगतीत आम्ही हे ब्रह्मरसाचं सेवन केलं. इतकं सेवन केलं एवढं सेवन केलं खादेलेचे खावे वाटे आणि भेटिलीची भेटी वाटे. खाल्लेला पदार्थ पुन्हा पुन्हा खा वाटतो. भेटलेले व्यक्ती भेटलेले महाराज भेटलेले गायक वादक आवडीची व्यक्ती पुन्हा पुन्हा त्यांना भेटावं वाटतं आहे का नाही. भेटावं वाटलं 15 वर्ष झाले परत भेटावं वाटलं आहे की नाही. मलाही वाटलं तुम्हाला परत खादेलीची खावे वाटे भेटिलीची भेटी वाटे. तुका म्हणे पोट घालीची न घाई खादेलीची खावे आवडीने. ब्रह्मरस भक्तिरस आणि प्रेमरस पुन्हा पुन्हा कोण खात भोजन कोण करत याचं उत्तर पहिल्या चरणात धान्य मी मानीन आपुले समजित राहिलेसे प्रीत तुझे नामी. त्यांचं संचित धन्य आहे. खरोखर त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण आहे. ज्यांचं संचित धान्य आहे तेच ब्रह्मरसाचं सेवन करतात. ज्यांचं संचित धान्य आहे ते संतांच्या संगतीत सर्व काळ असतात. पुन्हा पुन्हा भक्तिरस प्रेमरस ब्रह्मरस सागतात. त्यांचं संचित धान्य आहे. असा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. विठाला विठा सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं महत्वपूर्ण आहे. अखिल कोट प्रमाणे भगवान पांडुरंगाच्या हनुमंतरायाच्या या प्रांगणामध्ये गेल्या 30 वर्षापासून इथे कार्यक्रम संपन्न होत आहे. हे वर्ष 30वे. या गार्डन मध्ये संघर्ष करत 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 नाही संघर्ष करत आहे की कोरोनाच्या काळात तर जास्त संघर्ष झाला आणि एवढं संघर्ष करून करून 30 वर्ष झाले. माझा थोडासा गॅप झाला मध्ये. मग परत आठवण आले कमिटीला. देहरावने फोन केला महाराज तारीख घ्यावं लागेल. त्यांना म्हटलं ह्याची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. जे आमचं काम आहे ते केलंच पाहिजे. महाराज लोकांचं काम आहे कीर्तन करणं भक्ती करणं नामस्मरण करणं ज्ञानेश्वरी वाचन करणं सप्ताह करणं आहे की नाही. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह होतं असे परमस्नेही आमचे मित्र आदरणीय माधवबाबा फिरतवाडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ज्यांचं व्यासपीठ नेतृत्व आहे असे आमचे घुगे महाराज आहे की नाही. ही सर्व मंडळी आणि या ठिकाणी तर हे ब्रह्म विष्णू 3 देव आहे का नाही. ब्रह्म विष्णू आणि महेश आहे का नाही. बरं शंकर. आदरणीय संगीत विशारद असे असणारे आमचे डॉक्टर कदम सर. टाळी वाजली पाहिजे. क्या बात आहे. वा. आमचे आदरणीय संगीत विशारद सुरोडकर सर. मृदंगमणी आहे की नाही. जबरदस्त इंद्र. इतकं मोठा इंद्र आहे का 10 इंद्राचं बळ एकट्याच इंद्रांमध्ये असे असणारे आमचे ओंकार कांगणे महाराज पेटी मास्तर. ही सर्व वा शाश्वती महाराज इकडचे पाठीमागचे साऊंड सिस्टम वाले भगवान महाराज इकडचे मते महाराज इकडचे सोमेश महाराज इकडचे विद्यार्थी मंडळ महिला मंडळ बहुसंख्येने आहे. टाळी वाजली पाहिजे. विनय करे तर खूप छान आहे.
त्यांना गाडीत घेऊनच जातो. शिष्टमध्ये जबरदस्त आहेत. कमिटी चांगली, तिकडून कमिटी आपली चाल चालू होती, भजन चालू होतं, तिकडे टाळ्या वाजवती, असा आनंद उल्लत असे निर्भर आनंद, तिकडेच आनंद घेऊन राहिले. पावत्या बी फाडू राहिले, आनंद बी घेऊन राहिले. म्हणून गरजेचं आहे येता जाताना पावती बी फाडायची आणि भजनाचा, चिंतनाचा, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. वयवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असे असणारे थोरतर माणसे या स्टेजवर सगळे मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी सगळे आपण बसले. सगळ्यांना धन्यवाद करतो, वंदन करतो, पुढे चालतो. विठाला आदरणीय भांबरे साहेब म्हणायचे तलवार उपसून कार्यक्रम करायचा आहे का नाही? ही त्यांची आठवणच. भांबरे साहेबाला नेहमी आठवण यायची आणि दिहळराय ते वाळूतला भेटायला यायचे आम्हाला तिकडे गोशाळेवर घरी. म्हणजे आनंद होता. चला असू द्या की जेवढं आपलं संचित आहे, जेवढं आयुष्य आहे, उपजेती नाशे नाशिले पुनरुपी दिशे ही घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. जो मनुष्याला त्याचा शेवट होणार आहे, ज्याला जन्म आहे त्याला अंत आहे. म्हणून सांगायचं मतिदार्थ प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. अभंगाच्या चिंतनाकडे येतो. या वेळ घड्याळ पुढे पुढे पळताय. परमार्थ क्षेत्रामध्ये तुम्ही आपण आता 30 वर्षापासून कार्यरत आहे. महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. अजून काही मंडप भरत नाही. जय भवननगरला जर शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आले असते, रेकॉर्ड ब्रेक करतो. गर्दीच गर्दी हे होती तिथे, फक्त तुम्ही नव्हते आहे की नाही? तर सज्जनो, ही गोडी लागली पाहिजे. किती दिवस परमार्थ केल्यापेक्षा कसा करता याला महत्व आहे. हो, परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर अभ्यास करावा आहे की नाही पेटी मास्टर? परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर अभ्यास करावा लागेल. मग तो अभ्यास वेदांत शास्त्राचा असो, हो चारी वेदाचा असो, शाही शास्त्राचा असो, 18 पुराणाचा असो. वेदांत शास्त्राने प्रमाणाची संख्या 6 मानली. ऐका थोडं लक्षपूर्वक ऐका. थोडं अवघड आहे, मग सोपं करून सांगतो. अवघड आहे म्हणून सांगूच नाही असं आहे का? हे सर मंडळी, शिक्षक मंडळी यांनी लाखो हजारो पोरं घडवले. अभ्यासक्रम हार्ड असतो पण शिकवण्याची पद्धत सोपी असते. एकदम विद्यार्थ्यांना कसं डोक्यात बसेल असं समजून सांगणं आहे का नाही? जरी अभ्यासक्रम अवघड असू द्या ना, वेदांत शास्त्र अवघड असू द्या, वेदांत शास्त्राची प्रमाणाची संख्या 6 आहे बरं का? हो, प्रमाणाची संख्या 6 आहे. शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण. किती झाले? 4. अजून 2 राहिले. अर्थोत्पत्ती, अनुपलब्धी. किती झाले? 6. ऐकून राहिले ना तुम्ही? शब्द, प्रत्यक्ष, उपमान, अनुमान, अर्थोत्पत्ती, अनुपलब्धी. काय कळलं तुम्हाला? बाबा काय समोर आलं काय कळणच बा, डोक्यावरून गेलं. वेदात ही जी वेदांची भाषा आहे फार अवघड आहे. कुठे कुठे शब्दाला फार महत्व आहे. शब्दाला इतका महत्व आहे. आपण त्याच्यातले तज्ञ माणसं आहे, पण मला इथं चिंतन करून टाइमपास करायचं नाही. याच्यातलं फक्त एकच प्रमाण उचलायचंय, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. 2च प्रमाण मला याच्यातून काढायचे. 4 प्रमाणाची आवश्यकता नाही. विठाला प्रत्यक्ष प्रमाणवादी म्हणतो चक्षुर्वय सत्यम. प्रत्यक्ष प्रमाणवादी काय म्हणतो? चक्षुर्वय सत्यम. कळू राहिला ना? प्रत्यक्ष प्रमाणवादी म्हणतो जेवढं जेवढं डोळ्याला दिसेल तेवढंच खरं, बाकीचं खोटं. आता तुम्हाला तरी पडतं का? काय काही गोष्टी ठीक आहे, उडत 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 जर एखादी बातमी कानावर आली का, हो तुम्हाला काही ऐकायला मिळालं का, असं असं झालं, कोणी सांगितलं, अमुक अमुक माणसाने,
त्या माणसापर्यंत येतं. काय बाबा ही बातमी ती गावामध्ये प्रसार झाली, ही कोणी सांगितली? तो म्हणतो कसली कोणी सांगितली? एसटी स्टँडवर बोलत होते, ऐकून घेतली, दिली गावात पुढे सोडून. तो काय म्हणतो, माझं कानावर विश्वास नाही, जेव्हा डोळ्यांनी पाहिल तेव्हाच खरं मानेल. म्हणून काय काही पुढे सोडणारे लोक भरपूर आहे, त्याच्या नादी लागू नका. सांगणारे लोक भरपूर आहे, पण जेव्हा डोळ्याने दिसेल तेव्हा खरं मानायचं. विठाला काही गोष्टी दिसणार नाही, दिसणार नाही. एक सिंपल उदाहरण देतो. एका मुलाचे वडील एक्सपायर झाले, आईने जन्म दिला बाळाला. बाळाला जन्म दिल्यानंतर अगदी लहानपणीच घटना घडूनही पण घडली, आहे का नाही? घटना घडूनही पण घडली. बिचारे माऊलीने काय केलं, मराठी शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये IAS पास केलं. IAS पास केल्यानंतर प्रसंग आला, कोर्टामध्ये जाण्याची वेळ आली. कोर्टाने विचारलं, नाव काय? गणपतराव. वडिलांचं छे पाहिलेच नाही म्हणे. अरे तुझ्या आईला विचार, माझे वडील कसे होते, काळे होते का, गोरे होते का, काय होतं, कसं होतं? वडिलांशिवाय तुझी उत्पत्ती कशी? जरी तू पाहिले नाही, परंतु हे कार्य अनुमेव सिद्ध आहे, तुला मानावाच लागणार आहे. मला वडील होते, वडील होते. काही गोष्टी दिसणारे पण मानावं लागणार आहे. अजून दुसरं उदाहरण तो चला ज्ञानेश्वरीमध्ये, जीवन कर झाडे शिंपी जीवे साठी, काढून जन्म काढी पळे फळेची तैची भेटी जै वसंत पावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत टाकतात. श्रीमंत मनुष्य असतो म्हणे करोडपती. त्या श्रीमंत माणसाने काय केलं, बगीचा लावला. जसं एक गार्डन आहे ना, आले आले बरं वाटलं एकदम. जिकडे तिकडे मस्त सुंदर झाडे आहे का नाही? गार्डन मध्ये कार्यक्रम करायला एकदम आनंद वाटतो. वृक्षावली हामा सोशरी वनचरी, वृक्षावली हामा स्वयरी वनचरी, पक्षिणी सुस्वरे गाता आळवी. वृक्षवली आमा स्वयरी वनचरी, वृक्षावली आमा स्वयरी वनचरी. एकदम सुंदर आहे, बढ़िया आहे, बढ़िया आहे, बढ़िया आहे. बरं का, बगीचा लागवड केली, सहज मालक राऊंड मारण्यासाठी आले. भाद्रपद महिन्यात. केव्हा आले? भाद्रपद मध्ये. बघितलं तर एवढे लाखो रुपये खर्च केलेले आहे. रामाला विचारतात, अरे रामा, म्हणजे त्या माड्याला, त्या गड्याला, जो कामगार आहे त्याला विचारतात, एवढा मोठा लाखो खर्च केला, वाया जातो की काय? काय झालं मालक? अरे यांना फुलं नाही, फळं नाही, सौंदर्य नाही, आकर्षण नाही, अट्रॅक्शन नाही, फुलं फळं म्हणे थांबावं लागेल तुम्हाला. वसंत ऋतू येईपर्यंत थांबावं लागेल. मग वसंत ऋतूचं आगमन केव्हा होतं? वसंत ऋतूचं आगमन केव्हा होतं? कोणत्या महिन्यात? पावसाळ्यात. उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास, ऋतू वसंतचा दिवस, ऋतू वसंतचा वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभी सुरवरते योमी. वसंत ऋतूच्या द्वारामध्ये वनश्री निरंतर सेवा करते. हो, वनश्री सेवा करते, सेवा करते. म्हणून सांगितल्या पद्धतीने परत मालक आले. बाबा, वसंत ऋतू आल्यानंतर जिकडे तिकडे फुलं आहे, फळं आहे, सौंदर्य आहे, झाडं टवटवी, ते नवीन पालं फुटले. वा 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 वा, सध्या आंबालाही बहरला. आल्यानंतर जिकडे तिकडे आनंद आहे. अरे रामा, तू म्हणत होतास वसंत ऋतू येईपर्यंत, आला आहे का? म्हणे हो. कुठे? दाखव.
तो तंबू का रावटी के व्यक्ती का जीवे का पक्षी का प्राणी कोण आहे? दिसणार नाही पण आला आहे. पै वसंताचे गवने झाडाची साजेपणी जाणीचे ती विकरणी सांगती ज्ञान वबी सुद्धा चाली लावून म्हणायचे आहे का नाही? ज्याला जसं जमतं तसं म्हणता येतं. काही महात्मे लोक संस्कृत मधले जे श्लोक आहे चाली लावून म्हणतात आणि म्हणलेच पाहिजे. विठाला कशावरून? झाडाची साजेपणी जाण्याचे दिवी करणी सांगते ज्ञान. तसं माझं संचित धान्य आहे बर का. कशावरून? अनुमान प्रमाणाने मी सांगतो. अनुमान प्रमाणाने माझं संचित धान्य आहे. अनुमान प्रमाण याच्यात फार मोठी मजा आहे. कर्म क्रियामान प्रारब्ध संचित हे किचकट शब्द आहे. एवढं मी किचकट काही सांगणार नाही. जास्त जर बारीक सांगत असेल तर शिष्याला खोलीत घेऊन सांगावं लागतं. जीव काय, ब्रह्म काय, माया काय हे जर तुम्हाला कीर्तनात सांगितलं तर तुमचं असं होईल. समाधी लागेल. समाधी कीर्तन भक्ती ही तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारो आनंद प्रत्यक्षात तुकाराम महाराजचे शब्द हे धन्य आहे. एक प्रसंग सांगतो. कारण तुकाराम बीज बसून हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे म्हणून तुकाराम महाराजाचं जास्त सांगायचं. प्रत्येक महाराजांचं आहे की नाही? बरोबर सर. तुकाराम महाराजाकडे एक कार्यक्रम आला. कार्यक्रम आल्यानंतर मग कुठलाही कार्यक्रम असतो त्याला खर्च असतो. लावणी मृदंग श्रुती ताळ घोष सेव ब्रह्मरसावळीने मंडप आहे, मृदंग आहे, श्रुती म्हणजे विना आहे, टाळकरी आहे, गायक आहे, वादक आहे, सगळं पंक्ती आहे. अशी पंगत दिली मोठी होती बरं. नानाकडे होती ना.
मी जेवत नाही पण तिथपर्यंत गेलोच. या म्हणे कमीत कमी गुळाचा खडा खा, कारण मी कुठं जेवत नाही, कुठंच पाणी घेत नाही. ते जेवण बरोबर असतो. तर सज्जन हे माझं व्रत आहे, पण तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यांचं एक समाधान होतं. आम्ही एवढी मोठी पंगत घेतो ना, आजचा महाराज आलाच नाही. अवघडच होतं ते, लय अवघड. लोकांना सांभाळणं खूप अवघड आहे बरं का. आणि तुमच्यासाठी मग यावं लागतं. विठाला तसं याच्यात मान पान अपमान सन्मान घे हे काही गोष्टी नसते. परमार्थ वेगळा असतो. निष्काम सेवेमधून हा परमार्थ करायचा असतो. याच्यात सकाम भावना काहीच नसते. तुकाराम महाराजांकडे एक कार्यक्रम आला, पुण्यतिथीचा वर्ष, पुण्यतिथीचा एक कार्यक्रम आला. तुकाराम महाराजांच्या वडिलांची पुण्यतिथी. पुण्यतिथीचा कार्यक्रम आला, लाखो रुपये खर्च आहे, पण आता पैसेच नाही जवळ. तुकाराम महाराज गरीब होते की श्रीमंत? तुम्हाला का तुकाराम महाराज गरीब होते की श्रीमंत? तुकाराम महाराज श्रीमंतही होते, तुकाराम महाराज गरीबही होते. आज पिढ्याची सावकारीचा धंदा, दुकानदारीचा धंदा तुकाराम शेठ म्हणायचे. हे जॅकेट बिकेट एकदम दयाचा प्रपंचाचा विस्तारू, दया जन म्हणती थोरू. माणसाचा प्रपंच चांगलाच पाहिजे. मनुष्य गरीब पाहिजे की श्रीमंत? गरीब पाहिजे की श्रीमंत? श्रीमंत पाहिजे. जो मनुष्य श्रीमंत आहे त्याला कमीत कमी पंगत घालता येते, सत्याला वर्गणी देता येते, मंदिराला गोशाळेला वर्गणी देता येते. जो मनुष्य गरीब आहे त्याचीच पंचायती, तो तुम्हाला आमचीच पंचायती तुम्हाला द्यावा पडतो. पण तो तुम्हाला पंगत द्यायची होती, मग द्या ना बाबा. पण परिस्थिती नाजूक, मग बोलू नको, शांत राहा. पण ती शांत नाही राहा, त्याला द्यावा वाटतो, द्यावा वाटतो. तुकाराम महाराज अगोदर श्रीमंत होते, परंतु पहिली कर्जमुक्ती गेली असेल तर तुकाराम महाराजांनी केली. ध्यान देणं आहे का? टाळी वाजली पाहिजे. पहिली कर्जमुक्ती कोणी केली? तुकाराम महाराजांकडे ज्या वह्या होत्या, दिलेल्या कर्जाच्या वह्या आहे का नाही, दिलेले कोणाला किती पैसे, कोणाला किती धान्य, कोणाला किती पैसे, हे सगळे इंद्रायणीमध्ये बोलून टाकले. कर्जमुक्ती नकोच म्हणे, झंझट नको. द्रव्याच्या मागे खळे काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्यांचा. पुढे मागत बसा, पुढे घेत बसा, नको ते धन. हा या पैशाच्या पाठीमागे 15 अनर्थ म्हणे, नकोच म्हणे. ते बोलून टाक. अर्ध्या होत्या ते देऊन टाकल्या भावाच्या. ते म्हणे हे काय सगळं तुमचंच नाही ना, आमसाठी अर्धा वाटा आहे ना. झालं सांगायचं मतीत अर्थ. नंतर परिस्थिती गरीब झाली आणि अशा कंडिशन मध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा ब्राह्मण भावाकडे. हो देवा हा ब्रह्मवृंदा, ब्रह्मदेवा एक 8 दिवसावर आमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे, त्याला काय सामान लागतं यादी तयार करून द्या. आचार्याबाकडून यादी आणली, ब्राह्मण भावाकडून आणली, सर्व टाळकऱ्यांना आमंत्रण दिलं, कीर्तन वगैरे ठेवण्यात आलं. आणि आता आजच्या उद्याच्या दिवसाला दुपारी 12 वाजता सगळे कीर्तन वगैरे होणार, सर्व पाहुणे रावळे येणार. सकाळी मिसेस धर्मपत्नी अवली जिजाबाई म्हणून लागली, अहो ऐका, घरी याची आठवण राहू द्या, आपल्याकडे कार्यक्रम आहे, पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, वारकरी टाळकरी लोक येणार, सर्व समाज जमणार, पाहुणे रावळे येणार, घरी यायचं भान राहू द्या. आता तिकडच भजन करत बसा. आवली 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 येतो येतो. पिशवी बॅग घेतली, निघाले. पांडुरंग हरी वासुदेव, हरी पांडुरंग हरी वासुदेव. रोडने चालता 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 एका शेतकऱ्याने महाराजांना जय हरी, महाराज जय हरी. महाराज म्हणतात जय हरी जय. या महाराज, या महाराज, चहा घ्या, दूध घ्या, बसा बसा, या या महाराज. थोडस कापणी करू लागा ना, थोडं धान्य देऊ, पैसे देऊ. आता यांना गरज होती कार्यक्रमासाठी, यांना गरज होती आहे का नाही? गरज असते पैशाची. यांना म्हटलं थोडस काम करू, पैसे धान्य घेऊ, याच्यातून कार्यक्रम आपला साजरा करू. कापणी करता करता ते चिंतनामध्ये मग्न होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती सोपणी पांडुरंग. किंवा
चिंतणे चिंतणी तद्रूपता त्याच्यात तल्लीन होत ते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण माझ्या मनाला बुझंग माझ्या मनाला बुझंग चंद माझ्या मनाला बुझंग चंद माझ्या मनाला बुझंग माझ्या मनाला बुझंग चंद माझ्या किसे में मग्गम है हम लोग गायन में मग्गम है गायम तस्य गुणन्तस्य शौर्ये कर्माणि जन्मस्य किवचित गंधर्व गात गाणी असे गायन असल्यानंतर पहाट 4 वाजेपर्यंत काय आपल्याला तुम्ही म्हणशात तुला उद्या कीर्तन नशा कीर्तन जर लेट सोडलं बरं का ध्यान आहे कीर्तन जर उशिरा सोडलं म्हणतील याला तारखा कमी आहे आणि कीर्तन लवकर वर केलं 1.25 तासातच जिकडे तिकडं आता 9:15 झाले आता सोडायला काय हरकत नाही काही म्हणतील त्याचं भांडवल संपलं असे लोक एका धोरणात नाही कोण काय म्हणाल तर कोण काय म्हणाल वा मिळाला गायन विषय असल्या कारणाने मला खूपच गायन आवडतं सगळ्या प्रकारचे राग आवडतात आणि असे गायक असल्यानंतर मग काय ब्रह्म विष्णू महेश आहे का नाही बर 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 चांगलं आहे आनंद आहे सज्जनो तुमच्या संघर्षनगर मध्ये या गार्डन मध्ये कीर्तन करायला आनंदच वाटतो हे ज्यावेळेस सुवर्त काहीच नव्हते त्यावेळेस पासून मी मागे खूप कार्यक्रम केले पुढे सभामंडप नव्हता सभामंडप झालं तर एकदा केलं हे काहीच नव्हतं नंतर आता खूप विकास झाला ठीक आहे वा 30 वर्ष 12 वर्ष एक तप 24 वर्ष 2 तप 25 वर्षात रौप्य महोत्सव 50 वर्षात सुवर्ण महोत्सव 75 वर्षात अमृत महोत्सव 100 वर्ष शताब्दी सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे
विठाला विठाला त्यांनी टाळी का वाजली मी सांगतो ना, ते म्हणजे आपण 100 पर्यंत पुढे जगणार. याला आस्वाद तुम्हाला आस्वाद हा म्हणून अरे टाळी वाजलीच नाही. मग ते म्हणतात आपण 100 पर्यंत टिकतच नाही. आणि तुम्ही जर नाही टिकली तर तुमची पोरं नातू ही परंपरा चालू राहणार. आता हे बघा ना, ही आई पोर खाई तिथे जवळ हे लहान छोटे छोटे आजोबाचं अनुकरण मुलं करतात, मुलाचं अनुकरण नातू करतात, नातूचं अनुकरण पत्तू, हे सर्व परंपरागत चालू जाणार आहे का नाही. म्हणून सज्जन हो, पांडुरंग पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 9 वाजले, पावणे 10 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, ते बरं का तेव्हाच प्रसंग सांगते. आणि 12 वाजता तर पंगत बसायची. महाराजाचाच पत्ता नाही. कीर्तनकार आले, टाळकरी आले, सर्व भजन चालू आहे, सर्व पाहुणे रावळे आले, महाराजच नाही. शेवटी देवालाच काळजी पडली, अरे माझा तुकाराम आता काही जाणार नाही, तो वरतीवर नाही. विधी अवस्था झालेली असो ऐसा कुठे आठवची नाही. असो ऐसा कुठे आठवची नाही. असो ऐसा कुठे साक्षात पांडुरंगाला काळजी वाटली. तुकाराम महाराजचं रूप धरलं डुप्लिकेट, ओरिजिनल तिकडेच कापणी करून राहिले. यादीप्रमाणे साहित्य आणलं. ब्राह्मण बुवा, भटजी बुवा हे साहित्य घ्याल, पूजा मांडा. किराणा सामान आवलीकडे दिला, जिजाबाईकडे दिला. लवकर स्वयंपाकाची तयारी. तोपर्यंत मी गंगेवरून स्नान करून येतो. आता वास्तविक त्यांना काही गरज नव्हती, पण हे तुमच्या आमच्यासाठी नाटक करत होते. गंगेवरून पळत पळत आले, स्नान तोपर्यंत ब्राह्मण भावानी पूजा मांडली. बसले पूजेला. ब्राह्मण भाव पहिलाच मंत्र असतो, ओम पवित्रम पवित्रो वा सर्व वस्तू गतोप्यः यत् परित पुनरेकाक्षम सवयम खंदरी सुजी. नेत्र स्पर्शात डोळ्याला पाणी लावा, हातात पाणी घ्या, म्हणा मम आत्मनः पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पितृपूजनम करिष्ये. लास्ट अँड बेस्ट दक्षिणम समर्पयामि. लास्ट पूजा झाल्यानंतर दक्षिणम समर्पयामि. नारळ, श्रीफळ, दक्षिणा, पॉकेट हा भरू दे. ब्राह्मण देवाला निरोप दिला. प्रत्यक्षात पंढरीशी परमात्मा पांडुरंगाने तुकाराम महाराज रूप धरलेले स्वतः जेवले आणि जिजाबाईला सांगितलं, आवले तू आता जेवण करून घे, थकली असेल, मी तोपर्यंत मंदिरात जाऊन विश्रांती घेतो. जी 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 स्वामी, जी स्वामी. पहिला शब्द काय होता? जी. आदरार्थी काय म्हणायचं? ऐकू राहिले ना महिला मंडळ? हो महिला मंडळ. आपल्या स्वामीला, आपल्या पती परमेश्वराला, आपल्या नारायणाला पहिले लक्ष्म्या काय म्हणायचे? जी स्वामी, जी. आदरार्थी. हो, पण आता अलीकडचा काळ बदलला आहे की नाही? इकडं चांगलं आहे, तिकडचा सांगतो. आपल्या पती महाराजाला कधी नावाने आवाज देत नव्हत्या. डायरेक्ट जर त्यांचं नाव घेतलं तर आयुष्य कमी होतं, म्हणून ते मोठी मुलगा असेल किंवा मुलगी असेल अशा नावाने आवाज द्यायचा बरं. आता ते डायरेक्ट सुरू झालं. ती होती श्याम.
हे श्याम, हे तुम्हाला माहिती सगळं. विचारा जी स्वामी मंदिरात जा. मी जेवते आणि मंदिरात आले. जिजाबाईने जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केलं तर पाणी फेकण्याकरता बाहेर आले तर वरीलच महाराज धापा टाका टाकत येत. डोळ्यावर विश्वास बसेना. तिला वाटलं आपले महाराज आपले स्वामी तर केव्हाचे गेले, हे कोणते. डोळ्यावर विश्वास बसल्याने पळत 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 मंदिरात आले. होते किती तिथे तर धामम परमम मम, केव्हा निघून गेले. मग घडलेला वृत्तांत सांगितला. हो स्वामी, तुमच्यासारखे तुम्ही आधी पूजा केली, पाठ केली, ब्राह्मणदेवाले कीर्तन प्रवचन सगळं हरिनामस्मरण कीर्तन कथा कीर्तन झाली, जेवण पाहुणे रावळे आले. मला तुम्ही सांगितलं जेवण करून घे, तोपर्यंत मी मंदिरात विश्रांती घेतो. पाणी फेकण्याकरता बाहेर आले तर काय चमत्कार आहे तुम्ही. महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी डोळे झाकले. ध्यान अवस्थितगतेने मनसा पश्यन्ति यं योगिनो यशांतन विदुश्रा सुरगण देवाय तस्मै नमः. ध्यान केलं. हे पांडुरंगा. पांडुरंगाने आकाशवाणी दिली. तुझ्यासाठी मला यावं लागलं. मी येऊन गेलो, तुझा कार्यक्रम करून गेलो. त्यावेळेचे उद्गार आहे मी धन्य, मी धन्य, मी धन्य. पहिल्याच्या धन्य मी मानेन आपुले संतोषी. सांगता पूर्व पद्यामध्ये धन्य मी मानेन आपुले संचित. माझा संचित धन्य आहे. का धन्य? भगवंताच्या नामावर अत्यंत प्रेम आहे म्हणून धन्य. खरं सांगा, आपण प्रेमाच्या पोटी नामस्मरण करतो का भीतीच्या पोटी? पटपट बोलायचं. भीती बोल. प्रेमाने नामस्मरण घेतो का भीतीने घेतो? भीती आहे का आपल्याला? आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीस समसमान परी मनुष्य अधिक ज्ञान देहाशी सर्वाशी. म्हणून मनुष्य देहाला अधिक ज्ञान आहे. भय आहे, आहार निद्रा भय प्रत्येक योनीला आहे. भीती आहेच, आहेत ना? केव्हाची भीती? काळाची भीती म्हणून आपण नामस्मरण करतो.
पण प्रेमयुक्त भजन केलं पाहिजे. राहील हे से प्रीत तुझे नावी. प्रीत म्हणजे प्रेम, प्रीती, जिव्हाळा, राहिलीशी प्रीती. तुमच्या आमच्या बाबतीत असं म्हणलं जातं ठेविलीशी प्रीती. आग्रह महाराज लोकांचा की नामावर प्रेमाने नामस्मरण घ्या, प्रेमाने नामस्मरण घ्या. आणि आहे की नाही, भजन ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना इतकं प्रेम उचंबळून मला पाहिजे. ओ कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम. प्रगटी राम रूप. अष्ट सात्वी भाव प्रगट व्हायला पाहिजे. अंगावर शहारी यायला पाहिजे, डोळ्यातून घळघळ अश्रू यायला पाहिजे, कंठ हा सदगतीत झाला पाहिजे, गदगद झाला पाहिजे. आहे का नाही? वा. कंठी राहो नाम प्रेमाने नामस्मरण केलं पाहिजे. मग परमार्थाची मजा आहे. तोपर्यंत मजाच वाटणार नाही. तोपर्यंत समजायची वरपंग 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 वरवरच चालते. 10-5 शिक्षक बदलून जातो, पठ्य 10वी सोडून नाही राहिला, 10वीतच मुक्काम झाला. आपलं तसंच झाले, त्याला हसू नका. इतके वर्ष झाले तरी आपण जैशी तेच. अवस्था ही बदलली पाहिजे. डोंगा परी रासनो डोंगा परी रस नाही डोंगा. सर्व लोक वरच्याच रंगाला भरले. हे आता सध्या असंच चालू, वरच्या रंगालाच भरून पडू राहिले. अवस्था काही बदलून नाही राहिली. म्हणून सांगायचं तात्पर्य, असे अष्ट सात्विक भाव प्रगट झाल्यानंतर परमार्थामध्ये खूप मोठी मजा आहे. खूप
मजा आहे. ठीक आहे, एक दृष्टांत देतो. भागवत कथा चालू होती एका गावी आणि भागवत कथा ऐकण्यासाठी भरपूर माणसं जायची, पण महिला वर्ग जास्त असायच्या. सध्या तर मी म्हणेन सर, परमार्थामध्ये महिला मंडळी 80% पुरुष 20%. तिला असं झालंय, दिंडीला महिला जास्त, पारण्यानं महिला जास्त, कीर्तनानं महिला जास्त, एसटी मध्ये महिला, पुरुषाला जागाच नाही बसायला. चांगलं चांगलं कथा कीर्तन ऐकण्यासाठी महिला एक बिचारी माऊली दररोज कथा ऐकायला दररोज येते. नित्यने म्हणावी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नेम न टळे निर्धारिती, नियम टाळता कामाने म्हणून अगोदर येऊन बसायची. सतत जे ऐकणार असते ती पुढे येऊन बसतात, कधी मध्ये ऐकणार असते ती ते मागे बसतात. त्यांना वाटतं आवडलं तर बसून, नाही आवडलं हळूच. याच आउटसाईडला बसतात, पण तुम्ही नाही, इथला काय तसा भाग नाही. म्हणून तो प्रेड जरा लग्न सीझन असं प्रेड होता. त्यांच्याच घरी पाहुणे उतरले मुलीला बघण्यासाठी. मुलीला बघण्यासाठी पाहुणे आले आणि तिचा तर नियम होता भागवत कथा कीर्तन हे ऐकायला जायचं नियम होता. पण तिच्या डोळ्यासमोर असं संभ्रम तयार झाला, काय करावं नेमकं, जावं का न जावं. बरं स्थळ चांगलं आहे का नाही, स्थळ चांगलं आहे, मृदांग आहे, क्वालिटी आहे, आवाज आहे, बुकडे आहे, लग्या आहे, सरपाटे आहे का नाही. क्वालिटी पाहिजे माणसाला, आणि क्वालिटी असली का मग घर चालून बरोबर आहे. स्थळ चांगलं हे जाता कामा नाही. मग ते अहो महाराज मिस्टर झोपले होते, उठा 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 उठा, आपल्याकडे पाहुणे आले मुलीला बघण्यासाठी, मग स्वयंपाक कर जेव घा. मी त्यांना स्वयंपाक करते जेव घालते, परंतु आजच्या दिवस तुम्ही कथा ऐकायला जा. अरे म्हणे मी कधीच जात नाही, मला सवय पण नाही. हो मी कुठे, मी नेहमी मीच जाते ना, आजच्या दिवस तर जा. बरं जाऊन काय करू, एखादा शब्द ऐकून मला घरी येऊन सांगा. असं असं सांगितलं. बसले ते पुढे सावलीला. दशम स्कंद चालू होता. दशम स्कंदामध्ये भगवान कृष्णाचं सर्व चरित्र आहे. भरपूर खोड्या सांगितल्या, भरपूर खोड्या सांगितल्या. हे पण सावलीला बसलं होतं. सगळे माणसं पुढे आनंद लुटत होते. आणि प्रसंग आला, भगवान कृष्ण खोड्या करू नको आई सांगू लागली. हरी तो खोड्या नको करू माझी बाबा, हरी तो खोड्या नको करू माझी बाबा, खोड्या नको करू बांधून टाकलं. हा जो पण सावलीला बसला घरात, यांनी एवढंच ऐकलं.
आपली धर्मपत्नी कृष्ण 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 करत बसती म्हणे. हिच्या कृष्णाला यशोदे मातेने उखळाला बांधून टाकला. आला घरी. बिचारी माऊलीने पाहुणे लोक जीव घातले. आराम करता ही सारखी वाट बघत. आज माझ्या प्रभूचं, आज माझ्या कृष्णाचं, आज माझ्या हरीचं काय चिंतन, काय फड्या सांगितल्याशी, काय लीला सांगितल्याशी सारखी वाट बघते. पहिलं पाऊल पडलं. स्वामी सांगा आज काय सांगितलं. वेडी म्हणे. वेडी म्हणलं काय झालं. कृष्ण कृष्ण करत बसली म्हणे. तुझ्या कृष्णाला ते यशोदेव मातेने उखळाला बांधून टाकलं. सांगून झाला मोकळा. आईचा अंतःकरण फार फार प्रेमाने उत्सव म्हणून आलेलं होतं. अंग थरथर कापायला लागलं. शहारे आले. डोळ्यातून घळघळ अश्रू आलं आणि हे यशोदे काय गुन्हा केला. माझ्या कृष्णाला सोड, सोड माझ्या कृष्णाला म्हणत 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 जमिनीवर कोसळले. विधियावास झाले. तो भाव बघून भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे बालरूपाने प्रकट झाले. आई डोळे उघड, मी तुला भेटायला आलो. ऐकू राहिले ना. वाजा मग टाळ्या. असा कुच्चारपणा नाही करायचा. तुला भेटण्यासाठी मी आलो. डोळे उघड. डोळे उघडले महाराज. वाह भगवान कृष्णाच्या डोळ्याकडे. वाह डोळे तुम्ही घ्या रे सुख ओ महाराज. कृष्ण 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 करत 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 जे कायमचे डोळे झाकले. भगवान कृष्णामध्ये त्याच्या स्वरूपात तल्लीन झाली, विलीन झाली. मला सांगायचं मध्ये अर्थ एवढं मोठं प्रेम पाहिजे. इतके मोठे प्रेम भक्ती तुमच्यामध्ये राहील. अशी प्रीती तुझे नामी. म्हणून तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात किती गोड वर्णन करतात. हा किती धन्य मी माने फुले संचित राहिलेशी प्रीत तुझे नामी. संशय घ्यायचं काही कारण नाही. या नामस्मरणाच्या जोराने भेदभाव तोडून या. घेतला प्रेमाचा गुरुळा. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. हरी नाम स्मरणे पडे अंकित केले कळी काळा. नामस्मरणाच्या जोरावर कळी काळाला अंकित केल्या जात. ध्यान देऊन ऐका. म्हणून सज्जन सांगायचं मतीदार्थ मी कळी काळावर आता विजयी ठरलो. लोका म्हणे का तुका म्हणे का गरुड जगे बर गरुड तुका म्हणे काळ आता करू न शके. कळी काळाची ताकद नाही. आता कळी काळ काय साधा नाही हो. तुका म्हणे काळा ना तोंडावरी
ताकद नाही आता. धडा 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 धुड 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 पळत सुटलाकडे काळ पुढे रे. काळाची ताकद नाही, काळाची ताकद नाही म्हणून संशय घ्यायचं काही कारण नाही. अभंगाचं दुसऱ्याचे धन्य झालो आता याची संधी नाही न पडी माही या काळा हाती. महाराज म्हणतो मी संतांच्या सान्निध्यामध्ये सर्व काळ राहिलो आणि बहारदारीचं भोजन केलं. बहारदारीचं भोजन, पारमार्थिक भोजन वेगळं आणि व्यावहारिक भोजन वेगळं. दोन प्रकारचे भोजन आहे. आता भुके भजनानं भोगा गोपाला. व्यवहारातलं भोजन केल्याशिवाय इथं कोणी उपाशी पोटी आलं का? उपाशी पोटी आला का कोणी? वरती हात करा. तुम्ही आल्या, धन्यवाद. पण आता घरी गेल्यानंतर परत जेवणार म्हणतो. म्हणजे काहींचं असंच असतं आणि तसंच असतं आहे की उपाशी पोटी कोणी आला नाही. मी सुद्धा जेवण करून आलो अर्ध पोटी, अर्ध खाऊन आलो. आता अर्ध परत घरी गेलं, परत जेवणार पण झोपणार आहे की नाही. म्हणून व्यवहारातलं भोजन वेगळं आणि पारमार्थातलं भोजन. भक्ती हिची भावी परब्रह्म पक्वान गुरुमुखी जेवण जेविले अनुभव भात लगे लक्ष कडी जेवणार गुढी घेता अशी सुख शांती शाखा भावार्थ हा वडा जेवणारा गाडा घेतासी. हा, सुख आणि शांती दोन शाखा आहे. जसं वांगीत शाखा आणि बटाट्याची शाखा, तसं या परमार्थ मधले दोन शाखा आहे, सुख आणि शांती. भावार्थ वडा, भाजीत भाजी लवकर होणारी भाजी कोणती? वड्याचं आहे की नाही. वड्याची काय पिठलं म्हटलं का? वड्याच्या भाजीसाठी, वड्याच्या भाजीसाठी काय स्वरक्षाने डोळा काढून दिला. आमच्या गुरुला जास्त भाजी आवडली हो, डोळा घ्या पण परत द्या आहे का नाही. सर्वांना हे कथा भाग माहितीये. भावार्थ वडा जेवणारा गाडा आत्मा दया क्षीर घारी. क्षीर 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 म्हणजे खीर. हा, साबुदाण्याची खीर, तांदूळाची खीर, अजून कसली खीर? गव्हाची खीर का? दया क्षीर घारी शांती पुरणपोळी. जेवणात जेवण सर्वात श्रेष्ठ जेवण कोणतं बाबा? पुरणपोळी. पुरणपोळीपेक्षा भारी जेवणच नाही. सप्त्यात झाली का बंगत पुरणपोळी? झाली का? एखादी होऊ द्या ना मग. आहे म्हणे उद्या आहे का? या वादे वा टाळी वाजली पाहिजे. पुरणपोळीचं जेवण, पुरणपोळी पाहिजे त्याच्यावर गावरान तूप. शांती पुरणपोळी घरत हे कल्लोळी प्रेम माझे. जसं पुरणपोळी असावं आणि पुरणपोळीवर गावरान तूप असावं, शुद्ध गाईचं बर का. कांदे महाराज डाळा वेळा मजा नाही त्याच्यावर कोणती गावरान तूप पाहिजे. गावरान तूप खा, डोकं डोळे कान एकदम इंद्रिय टकाटक राहते. गावरान तूप मस्तीस मेमरी चालण्यासाठी. मेमरी
उसट होणार नाही. गावरान तूप, काजू, बदाम, फ्रूट, जरा गाईचं दूध द्या. जर्शीचं पिऊ नका, म्हशीचं पिऊ नका, मंद वशा. पिशव्यातलं तर दूध घेऊच नका. पोराच्या हात्या घेऊच नका ना. त्यापेक्षा जेवण करा, फळं खा, फळं जास्त, भाजीपाला जास्त. म्हणून सांगायचा मतीचा अर्थ, खाना बदललं म्हणून हे रोग वरती डोकं काढू नये. हे कॅन्सरचं प्रमाण, अटॅकचं प्रमाण, किती रोग चांगले लवकर माणसं चालले. कोरोना मला इथं आल्या माहिती झालं. महाराज आपले जुनी माणसं लय गेले, 2-3 माणसं गेले. विषयांचा कुरळा थुंकोणी सांडवला, नामाचा वाला संसाराची. मग भोजन कोणतं? ब्रह्मरस, प्रेमरस, भक्तिरस. 10:30 पर्यंत आता वेळ संपुष्टात आलेला आहे. या विठाला विठाला तुम्ही आले. ब्रह्मरस करू भोजना पंगती. ब्रह्मरसाचं भोजन चालू तेवढे तुम्ही आले पंक्तीला. वा, आनंद आहे ना. मग किती प्रकारचे रस आहे तुम्हाला सांगतो. 9 प्रकारचे रस आहे. अगोदर प्रमुख रस सांगितले, भक्तिरस, प्रेमरस, ब्रह्मरस. ब्रह्मरस, भक्तिरस, प्रेमरस हे 3 रस आहे. पण उपरस 9 आहे. वजा शृंगार रस, हास्य रस, करुण रस, वीर रस, भयानक रस, विविध रस, अद्भुत रस, शांत रस. किती झाले? हा म्हणे उसाचा रस, आंबरस, आंब्याचा रस. मग पुरणपोळी त्याच्यात आंब्याचा रस पाहिजे. शृंगारस. मकर संक्रांतीच्या वेळेस महिला मंडळी मंदिरात येतात देवाला काय देण्यासाठी? वाण, आहे का नाही? वाण देण्यासाठी येतात. नटून थटून भारीतली भारी साडी, पूर्ण जेवढे दागिना असतील तेवढे परिधारण करतात. एकदम तो सण असतो महिला मंडळाचा. औक्षण करण्यासाठी येतात. रती हा त्याचा स्थायी भाव आहे. हास्यरस. हास्यरस एखादा मनुष्य जर आपल्याकडून बघून हसला, का हो कान्य महाराज तुम्ही काय हसले? सहज हसत. सहज कोणी हसतं का? सहज कोणी हसलं का? ते सहज कोणी हसत नाही. असा एक छोटा मुलगा होता. त्याच्या बापाने त्याला काम सांगितलं, ए तिकडे रे जा त्या शेटजीला म्हणा माझ्या बाबाने 200 रुपये सांगितले. जुना दृष्टांत आहे, जवळजवळ 500 वर्षापूर्वीचं बरं कसं आहे. जुन्या काळातले अवघड काम हो. ते बाळ्याचा पडत शेठजी म्हणल्यानंतर, आता शेठ म्हणल्यानंतर असं माणूसच नाही इथं दाखवण्यासाठी. बॉडी बिल्डर, जवळजवळ 9 फूट उंच, हाईट, हिपॉट, स्ट्रॉंग, एकदम जबरदस्त बडी. त्या मुलाने खालून बघितलं त्या शेठजीला इतकं जोरात हसायला लागला, खूप हसायला लागला. हसूच बंद होईना, पोट धरू हसायला लागला. म्हणून जी याला वरती घ्या रे, हा माझ्याकडे बघून हसतोय. बाळ खरं सांग, मी तुला आईस्क्रीम देईन, चॉकलेट देईन, बक्षीस देईन. माझ्याकडे बघून का हसला शेठजी? सुरुवातीला घाबरत होतो, कारण की शरीर धिप्पाड होतं. एका मुखीत कार्यक्रम म्हणते, कारण लय धिप्पाड होतं, एकदम जबरदस्त. अरे नाही रे बाळ, डोक्यावर हात फिरायला. खरं सांग, माझ्याकडे बघून का हसला? शेठजी मला असं वाटलं यदा कदाचित तुम्ही वरतीच अटॅक नाही केले. माडीचा जेना छोटा आहे, खाली कसं आणावं? अरे म्हणजे याला कोणी संस्कार दिले की त्याला खोलीत बंद केलं, त्याच्या बापाला बरोबर का हो मुलाला काही ओळख लावलं का नाही? काय झालं शेठजी? किंवा ते शेठजी जर वरच गेले, खाली कसा ना त्यात काय अवघड? तुकडे करून त्याच्यापेक्षा बी लिंदर होत. त्यालाही बंद केलं. आजोबा शिल्लक होते. आजोबा नातवाला वळण येत पण मुलाला अजिबात नाही. काय झालं शेठजी?
लावतो म्हणतो शेटजी गेल्यावर खाली कसं आणायचं. मुलगा म्हणतो तुकडे तुकडे करून. शेटजी येतो का तिचा पत्ता नाही. एवढ्या 12 भानगडीपेक्षा इथंच राखेल टाकून इथंच काढेल. असे जर संस्कार जर घराण्यात असेल ते घर कसं पुढे जाईल. संस्कार लावा. संस्कार हे सप्ताह म्हटल्यानंतर संस्काराचं केंद्र आहे. 7 दिवस या ठिकाणी छोटे छोटे मुलं संस्कार लागतील. इथं तरुण पिढी आहे. व्यसन करू नका. गुटखा गोवा बाबा तंबाखू बिडी सिगरेट दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. बोला बोला म्हणा. अक्कल गुंग हो जाती है. अजिबात तिला थारा देऊ नका. आमचे गुरु महाराज सांगायचे व्यसन असावं दानाचं. दररोज दान करा. दररोज दान करा. ही व्यसन कमी करा. चेहरे असे लालगुण पाहिजे. प्रसन्न पाहिजे. हसरे पाहिजे. ही साहेब आले बाबू यांची चेहरे भाऊ कसे माणसं नेहमी हसतच हसत राहायचे. हे आमचं ओम पाका आहे की नाही. सतत हसरं राहायचं माणसाने. सतत प्रसन्न राहायचं. चेहऱ्यावर भाव एकदम आनंदी दाखवायचे. आनंदी दाखवायचे. असं उतरून चेहरा उतरून नाही पाहिजे. चेहरा उतरून तुम्ही बाहेरच्या लोकांना दुःख सांगून का काही ते काही वाटून घेत नाही. देवा सांगू सुख दुःख देवानी वारील भूक. देवानी वारीला भूक. देवानी वारीला भूक. काय सांगायचं तर देवालाच सांगा. लोकांना सांगून फायदा नाही. मिळाला शृंगारस हास्यरस कसं बाबा. बाबा म्हणे आटक मी आलो पिशवी घेऊन. करुण बर का. करुण रस तो म्हणे एक सुटला म्हणे. मग ते सांगितलं. 8 झाले म्हणून नावं सांगितलं. करुण स्वराने. आमच्या गायनामध्ये लयच असे स्वर आहे ना. वा. दुःखाच्या प्रसंगी काय म्हणावं. शुभमंगल असताना कोणता स्वर म्हणावं. शिवरंजनी वगैरे आहे की नाही. सावधान त्यावेळेस कोणता स्वर म्हणावं. म्हणजे असे वेगळे वेगळे. राम रघुनंदना आश्रमातया कधी रे येशील. आश्रमातया कधी रे येशील. राम रघुनंदना. अगोदर कुठे गेले. सध्या सीझन चालू आहे. सीझन चालू आहे की लग्नाचं सीझन, सप्त्याचं सीझन, कीर्तनाचं सीझन. सीझन सोडून ये माणसाने. कार्यक्रम सोडायचे. आले का घेतच राहायचे. आले का घेतच राहायचे. म्हणून सज्जन हो. रौद्ररस वीर रस. जाऊ दे जास्त सांगत नाही. एकच सांगतो आता. 10:30ला पूर्ण विराम करायचा. तसं 8 ते 10 कीर्तन आहे. पण थोडं लेट झालं. 8:30 झाल्यामुळे 10:30 झाले. 8:30 ते 10:30. अद्भुत 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 म्हणजे विस्मयकारक, आश्चर्यकारक. आचाटीची बोलले. आचाटीची बोलले. सांगू का. कुंभकर्ण म्हणे एकदा दाढी करायला बसला म्हणे. ऐकू राहिले ना.
झोपल्या की काय कुंभकर्ण दाढी करायला बसला म्हणे. पूर्ण दाढी झाली आणि राहिले नाकातले केस. नाही बाबाने तो चिमटा नाकामध्ये घातला आणि केस काढायला लागला. तेवढ्यात कुंभकर्णाला उठी आली. त्यांनी श्वास वरती ओढला. श्वास वाढला तर वाढला ते प्रेशरने चिमटाच मध्ये गेला. नाही वाजत. चिमट्यामध्ये गेला तर नाही बाबा मी हुशार होता. तो चिमट्या पुढे गपळत नाही म्हणे तुझ्या मागे चिमटी. तो बी नाकामध्ये शिरला. नाही बाबा होतं तेवढं नाक. कोणाचं कुंभकर्ण. नाकातून मध्ये गेला. चालता 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 मध्ये एक रस्ते भेटले. जय हरी पुरीकडं म्हणे संघर्ष नगरला कीर्तन पुरीकडं. माझा मुंटा हरवला म्हणे. 6 महिने झाले शोधू राहिला अजून सापडला. 6 महिने झाले उंट शोधू राहिला तो आपला चिमटा कुठे सापडला. याला म्हणायचा अद्भुत. जाऊ द्या. संतांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं मुंगी व्याले शिंगे झाले तिचे दूध किती. 17 राजन भरून गेले प्याले बाराती. वा. 2 मित्र होते. चर्चा सुरू झाली. हे मित्र आम्ही नाशिकून येऊ राहिलो. एका मळ्यात उतरलो. इतकं मोठं देव डांगर. इतकं मोठं देव डांगर. इतकं मोठं आसून असून किती मोठं. बदलाईच बड्या मारायला. इतकं मोठं घरी आणण्याकरता ट्रॅक्टरची ट्रॉली लागेल. इतकं मोठं. एवढं मोठं घर होतं का रे. पण हा जास्त लाडमन सांगायला लागला. घरी आणण्याकरता ट्रॅक्टरची ट्रॉली लागेल. आता याला उत्तर तसंच द्यायचं होतं. हा दुसरा मित्र म्हणतो मी संभाजीनगरहून वाळूजला गेलो. तिथे 1000 माणसं एक भांड तयार करत होते. एवढी मोठी कढई. इतकी मोठी कढई. 1000 माणसं तयार करत होती. एवढी मोठी कढई. 1000 माणसं एवढी मोठी कढई. हे कढई कशाला तुझा देव डांगर शिजवाय. याला म्हणायचं अद्भुत शांत रस. अर्थात जाऊ द्या. ब्रह्माविषयी आनंद रस म्हणजे काय. रस म्हणजे आनंद. रस म्हणजे ज्यांना कीर्तनामध्ये आनंद वाटतो ना ते बिचारी येऊन बसतात. हा ब्रह्मानंद. वा. ब्रह्मानंद लागली टाळी. या ठिकाणी एकदम आनंद आहे. ब्रह्माविषयी आनंद म्हणजे ब्रह्मरस. देवाविषयी भक्ती म्हणजे भक्तीविषयी आनंद म्हणजे भक्तिरस. देवाविषयी प्रेम. वा म्हणजे प्रेमरस. हो. ही संतांची संगती सर्व काळ. ऐका नाही. 3रा चरण ब्रह्मरस करू ब्रह्मरस करू भोजन पंगती संताची संगती सर्व काळ. ब्रह्मरस भक्तिरस प्रेमरस किती जरी सेवन केलं तर खावंच वाटतो. तसं लग्न सीझन असतं. दररोज गोड गोड गोड. श्री बालाजी श्रीमती श्रीखंडला म्हणजे लाडूजी म्हणजे जिलबी बाबूजी बसून दे. दररोज गोड गुलाबजाम आहे की नाही. दररोज गोड गोड खाऊन खाऊन पाहुणे कंटाळतात. आणि पाहुणेच म्हणतात घरमालक आज पिठलं भाकरचं बेत होऊ द्या. याने कधी घातली नव्हती का. खादलेची खावी वाटी भेटिलीची भेटी वाटी
म्हणून खाल्लेला पदार्थ पुन्हा पुन्हा खावा वाटतो. म्हणून तर मला शेवटच्या चरण सांगतो तुका म्हणे पोट आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही. जसे बसले तसेच बसले. आता थोडासा त्रास देतो. सर्वांनी वरती हात करा. कॅमेऱ्यामध्ये घ्यायचंय तुम्हाला. ऑल महाराष्ट्रात दिसणार आमचे संघर्ष नगर मधले सप्ताहामधले भाविक वारकरी टाळकरी माळकरी. करा वरती हात. वा राव दे तसं येतो चहा पिऊ. विठोबा रखुमाई